शर्ट टी शर्ट प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच द्यायचा आहे नंबर किती 38 38 दे 40 आहे हॅलो 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 चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले पीसीसी आणि त्यांच्या अगेन्स्ट यूसीसी डोंगरपाडा उत्कर्ष क्रिकेट क्लब त्यांच्या अगेन्स्ट पाचपायरी क्रिकेट क्लब बिग बॅटल आपल्या भेटीला येते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि ज्ञानेश्वरच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला दीपक आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले क्वार्टर फायनल नंबर 1 ची मॅच 18 मधून 9 आता 9 टीम आपल्या समोर आहेत आणि त्याचं बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे पहा ड्रोन व्ह्यू हा ड्रोन व्ह्यू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय त्या ड्रोन व्ह्यू द्वारे जे संपूर्ण मैदान संपूर्ण प्रेक्षक खेळणारे खेळाडू जे कॅप्चर केले गेले पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल धावफलकावरती येते एका चेंडूने एका धावेने इनिंगला झाली सुरुवात एक चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये एक धावा धावफलकावरती येत दीपक आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे पहा इकडून जिंकाल तर टॉप 5 मध्ये जाणार आहेत हराल तर या स्पर्धेबाहेर त्यासाठी बिग फाईट बिग मॅच आणि खूप चांगला खेळ मागील 2 दिवसामध्ये आपण पाहिलाय उत्कर्ष क्रिकेट क्लब आणि त्यांच्या अगेन्स्ट पीसीसी कडे खेळायला मैदान नाहीये आणि त्याने जो काय खेळ या नवीन हंगामामध्ये दाखवला सर्वांच्या मनाला भावणार आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बरोबर गॅप शोधलाय आणि गॅप मधून जात चेंडू सीमारेषा पार फरार 4 धावा चौकार आलाय पहा बॅकफुटला जाऊन कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता आणि पुन्हा द सेम स्ट्रोक परंतु यावेळी मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय सिंगल आले पहा चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 3-6 धावा धावफलकावरती आहेत चौकार आलाय अभिषेकच्या बॅट मधून पहिले षटक मार्गस्थ आहे पीसीसी त्यांच्या अगेन्स्ट यूसीसी हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे मॅच ऑन आहे ओ पट्टा खेळलाय हवेत खूप वर खेळलाय आणि चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज दीपक बाद पहिला विकेटचं बदन गॉन थँक्यू डीजे थँक्यू नेक्स्ट मॅच अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे एका बाजूला हरिओम मोरेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट एलएनसीसी यज्ञशील नवापूर मागील वर्षामध्ये जो काही खेळ केला होता एलएनसीसी नवापूर या संघाने सर्वांच्या मनाला भावणारा होता आणि त्यानंतर 2 बंधू विश्वास मेहर आणि आशिष मेहर आणि राज यांनी खूप चांगला खेळ केलाय आणि मिडल ऑर्डर मध्ये हेमेश सुद्धा खूप मोठे हात निभावल्यात हेमेशला बघितल्यानंतर श्रीचषक आठवतोय श्रीचषक मध्ये केलेलं दडपण कधी न विसरणारा तो क्षण होता यस फलंदाज बाद अजून एक विकेटचं बटन गॉन बिग विकेट सांगडीचे बा फटका खेळला हवेत आणि तुम्ही जर फटका हवेत खेळणार तर चेंडू डायरेक्टली तुम्हाला बाद करण्यात येईल कारण मैदानाची आखणी तितकी मोठीशी नाहीये 30 मीटरचं मैदान आहे तुम्हाला या मैदानावर खेळत असताना ते फ्लॅट स्ट्रोक खेळावे लागणार आहे तरच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये राहू शकता नाहीतर तुम्ही फटका हवेत खेळला तर तुम्हाला बाद घोषित केलं जाईल 7 वर 2 पहिल्या षटकामध्ये इतकं काही घडलंय चौकार पाहिला सिंगल पाहिले 2 महत्वाचे विकेट पाहिल्यात आणि राजेश आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे सर 2 मिनिटं थांबवतोय आता जो एक्झिबिशन मॅच झाला महिलांचा त्याच्यामध्ये विरार फायटर्स हा संघ विजेता ठरताना पाहायला मिळाला तर कर्णधार आपण यायचा किंवा पूर्ण टीम आला तरी हरकत नाही आणि आपला हा चमचमचा करंडक
आदरणीय सन्मान्य विशाल सर यांच्या शुभ हस्ते हा बहुमान किताब दिला जाईल. एक चमचमत करंडक चषक दिलं जाईल. एक्झिबिशन मॅच झाली महिलांची, त्याच्यामध्ये मात्र विजेता संघ ठरताना पाहायला मिळाला तो विरार फायटर्स. चांगली खेळी केली आणि आपल्या संघाला विजेतेपद मिळून दिलं तो विरार फायटर्स. कॅमेरा क्या बात आहे. ओव्हरस्टेप चेक केलं जाणार आहे. पहा ओव्हरस्टेप, त्यासाठी आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आले आहेत. विवेक सर यांनी काल खूप मजा केली जीवदानीच्या मैदानावर आणि ती मजा करत असताना आज पुन्हा मैदानामध्ये दाखल झाले आहेत. दोन्ही आमचे ऑफिशियल पंच जुनेद सर आहेत, विवेक सर आहेत. बारकाईने पाहतील त्या अगोदर महिलांचे जे मॅच झाली होती त्यामधून टीम विजेता ठरली होती आणि त्यांचं पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. खूप चांगला केला आपण केला. थँक्यू. क्या बात आहे. सेलिब्रेशन खूप चांगलं होतं, खूप चांगलं होतं. परंतु कदाचित कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं असतं तर अजून मजा आली असती. खूप चांगला खेळ केला. चला आमच्या मुख्य स्क्रीनवर दाखवायचं आहे. येस इट इज 4. 4 धावा. दोन्ही ऑफिशियल पंचांनी भरपूर वेळ घेतला, बारकाईने पाहिलं आणि त्यानंतर आमचे पाटील नेटवर्कचे ऑपरेटिंग हिमांशू यांची जबरदस्त ऑपरेटिंग, त्यानंतर डिसिजन 4 धाब्यांसाठी धावा धावपलकरती आहेत. 11. पहा पाटील नेटवर्क आता हेच बाकी होतं, चंद्रावर पोचल्यात. काय जबरदस्त दृश्य जे आपल्याला पाहायला मिळतंय. हलक्यातून चेंडूला सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना सिंगल पुन्हा ते धावपलकरती येते. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 2 हस्तिक आहेत आणि 12 धावा धावपलकरती आहेत. चौकार राजेशच्या बॅटमधून पाहिला होता. PCC त्यांच्या अगेन्स्ट UCC. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल सहज सोप्या रीतीने स्टायलिश पद्धतीने काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी 13 वर 2. आतापर्यंत ही कहाणी आहे आणि त्या कहाणीमधून पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद झाले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित करत असताना आतापर्यंत हस्तिकने 3 चेंडू हातल्या. स्वतः कर्णधार हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल आले. 1-4. 14 धावा धावपलकरती. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 4. पुढचा बॉल पाहणार. 14 वर 2. PCC हा संघ 5 पायरी क्रिकेट क्लब त्यांच्या अगेन्स्ट UCC. हो यावेळी सोडून दिलाय आणि बरोबर आमच्या ऑफिशियल पंचाने बारकाईने पहिला आणि वाईट चेंडू घोषित केलाय. आमच्या ऑफिशियल पंच दोन्हीही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. विवेक पाटील सर आणि त्यांच्या सोबतीनं जुनेद सर आमच्या ऑफिशियल पंचांची जोडी. कट केल्या चेंडूला आणि कट करत असताना सिंगल आले. 16 धावा धावपलकरती आहेत. 1.5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल पुन्हा ते धावपलकरती येते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावपलकरती आहेत. 2 गडी बाद. 2 ऐकणार आणि लगेच पळणार. थँक्यू. कुणाल आल्यात. कुणालच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. रेडी आहेत कुणाल. स्ट्राईक एंडला राजेश ज्याने आतापर्यंत खूप चांगली
बॅटिंग केले. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना 18 धावा धावफलकावरती सिंगल आले. पहा वेस्ट इंडिज इंडिया T20 वर्ल्ड कप 195 धावा केली आहेत. 196 धावांचं टार्गेट सेट केलंय इंडिया टीम समोर. आणि ओ व्हॉट अ फील्ड, खूप चांगली बिल्डिंग. जो जिंकेल तो डायरेक्ट सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे. हरल्यानंतर पहिले गंभीरची 4-5 उपट्या घाला आणि त्याला कोच मधून पहिला बाहेर काढा, नाहीतर वर्षभर कलकत्ता म्हणून टीमच खेळताना दिसेल. त्यासाठी आता या 196च्या पाठलागला मजा येणार आहे. पहा व्हॉट अ फील्ड, काय जबरदस्त फिल्डिंगचा नजारा, शानदार फिल्डिंगचा नजारा. पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज राजेश बाद, तिसरा विकेटचं बटन गॉन. थँक्यू टूचे, थँक्यू. 19 वर 3. पहा तुम्ही पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गेले होते, दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगला खेळ केला होता आणि 5 पायरे क्रिकेट क्लब थोड्याशा अडचणीमध्ये आहेत. धाबा वेगाने येत आहेत परंतु विकेट तितक्याच वेगाने जात आहेत. हा सर्वात अडचणीचा विषय राहिला. 19 वर 3. पुढचा बॉल ऑन साईडला हलक्या हाताने सन्मान दिलाय. कुणाल वेगाने आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती, सिंगल कंप्लीट होते. तेजस नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाले आहेत. 20 वर 3. 2.4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू पाहणार आहोत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कुणालचा पुढचा बॉल, हो वेगवान बॉल, आता मात्र बाहेर आहे. या सिटीचं नो वाईड आहे आणि वाईड येत असताना 21 रन 21 धावा धावफलकावरती आहेत. हलक्यातून सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल आले. सिंगल आले आणि सिंगलने आतापर्यंत धावफलक काय झालं. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. लास्ट बॉल रिमेनिंग आफ्टर 3rd ओव्हर. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन कुणाल रेडी आहेत स्ट्राईक एंडला. तेजस 22 वर 2. पुढचा बॉल, ओ कट केलंय परंतु पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये पाठवलंय. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा दाखल करते, 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना PCCचा संघ धुण ऐकणार आणि लगेच बोलणार मैदानाच्या दिशेने. थँक्यू डांगडूचे, थँक्यू. चला पुढील षटक मार्गस्थ आहे. शेवटचा आणि अंतिम. नवीन गोलंदाज पियुष आल्यात. पियुषच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 23 धावा धावफलकावर. पहिलाच बॉल, हो पहिला बॉल सोडून दिलाय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि आता आमचे ऑफिशियल पंच सांगतायत येस इट इज अ डॉट. पुढचा बॉल, पियुष मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी नाहीये. 1 धाव कंप्लीट होते. निखिलवर खूप मोठी जबाबदारी आले. निखिलला त्या मोठ्या फटक्याकडे जायचं आहे. 24 धावा झाली आहेत, तुम्हाला 30 बनवायचे आहेत. 30 म्हणजे दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला एक फाईट भेटणार आहे खेळण्यासाठी. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज निखिल सुद्धा बाद. 4थ्या विकेटचं बटन गॉन. थँक्यू. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. LNCC यज्ञशीलन नवापूर आणि हरिओम मोरेगाव. चला आशिष मेहर, टीम मीटिंग जे काय असेल झाली असेल तर लगेचच टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हा. आणि त्यानंतर चेंडूचा खेळ झाला 4. नो बॉल आहे का? नाही ना, 4 बॉल झालेत.
पुढचा बॉल वटापटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी झाले, हो नॉट आउट, सिंगल कंप्लीट. हरिओम मोरेगाव कॅप्टन, हरिओम मोरेगाव कॅप्टन आणि लास्ट बॉल रिमेनिंग, 26 रन ऑन द बोर्ड. कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सिंगल आले आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 27 धाबा धावपलकावर आहेत. 28चं टार्गेट सेट केलंय टीम PCC या संघाने UCC या संघासमोर. चला दोन्ही कॅप्टन या टॉसकडे बोलूया, जिकडे आमचे ऑपरेटर हिमांशी जॉईन असतील टॉस का बॉक्स मध्ये. चला टॉस केला जाणार आहे. क्वार्टर फायनल नंबर 2 LNCC यज्ञशील नवापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट हरिओम मोरेगाव. विशाल सर यांच्या सोबत टॉस केला जातोय. टेल असा कॉल, हु इज दिस टेल. टॉस जिंकला काय निर्णय. यस, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकला हरिओम या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय LNCC यज्ञशील नवापूर या संघाला. बिग फाईट क्वार्टर फायनल नंबर 2 ची मॅच आपल्या भेटीला येणार आहे. तुर्तास चालू असलेल्या मॅच कडे बोलणार आहोत. घेऊन जाते सर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिकडे हिमांशू जॉईन आहेत. थँक्यू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावांचा पाठला किती आहे. 28. 28चं टार्गेट सेट केलंय. चला मितेश आणि श्रेयस ही जोडी UCCच्या कुठल्याही बॅटरला प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आकाश घरत डोंगरपाडा यांच्याकडून असणार आहे. लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला आलाय आकाश घरत डोंगरपाडा यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी UCCच्या कुठल्याही बॅटरला 1000 रुपयाचं पारितोषिक. फुलटॉस बॉल आणि श्रेयसचा फटका पहा, बरोबर गॅप शोधला आणि गॅप मधून चेंडूला पाठवलं 4 धाब्यांसाठी. चला प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आकाश घरत डोंगरपाडा यांच्याकडून असणार आहे. UCCच्या कुठल्याही बॅटरसाठी एक चौकार आलाय, 500 जमा झाल्यात. धाबा धावपलकावरती आहेत 6. 3 बॉलचा खेळ, 6 धाबा धावपलकावर. निखिलचा बॉल फटका केलाय, खूप चांगली बिल्डिंग. सिंगल आले बाबा, सिंगल आले आणि थोडंसं दडपण वाढलंय कारण 28 धावांचं टार्गेट आहे. मोठं धावपलक नाहीये. सुरुवात चांगली आहे. PCC थोड्याशा अडचणीमध्ये आहेत. 4 बॉल 7चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुढचा बॉल, हो फटका बरोबर गॅप मधून चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक चौकार, 4 धाबा. जसे चौकार येणार आहेत तसे जसे चौकार येणार आहेत तसे आकाश घरत डोंगरपाडा यांच्याकडून प्रत्येकी चौकारला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. 1000 रुपये जमा झाल्यात. होळीचा सण सुद्धा जवळ आलाय, त्यामुळे आता खर्च कोणाचा सुटणार आहे कळायला मार्ग नाहीये. पुढचा बॉल रेडी आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन हलक्याचा सन्मान दिलाय. आता मात्र सन्मान दिलाय. रनिंग बिटवीन द विकेट, क्विक वेगाने सिंगल कंप्लीट होते. थोड्याशा अडचणी वाढल्यात
कारण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आहेत 12. खूप चांगली सुरुवात. 28चा आहे पाठलाग. थँक्यू डीजे. पहिलाच बॉल वाईड +1. तब्बल 2 धावा. तुमचे खांदे झुकलेत, तुमचे खांदे झुकल्यात. पीसीसी तुमचे खांदे झुकून देऊ नका. जर तुम्ही खांदे झुकवले तर तुमचा मोमेंटम जाऊ शकतो, मोमेंटम निघून जाऊ शकतो आणि मॅच नंतर ऑप्शनच्या दिशेने वळते. त्यासाठी पुन्हा गॅप. चेंडू सीमारेषा पार. अजून एक चौकार. 4 धावा. अजून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. हँगडूचे काय जबरदस्त बॅटिंग करतायत. लवकर मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये आतापर्यंत दोन्ही खेळाडू जबरदस्त बॅटिंग. UCC डोंगरपाडा धावा दाखल 16 आणि फक्त 12 धावांची गरज आहे. सॉरी, धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल रेडी आहेत. आता मात्र फटका फसलाय. पॅडल स्लिप करायचं होतं. पॅडल स्लिपला भरपूर ताकद लावली होती आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 19 धावा धावपलकावरती आहेत. आता फक्त 9 धाब्यांची गरज आहे. डॉट बॉल येतोय. 15-9 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. अटॅकिंग फिल्डिंग लावले. आता अटॅकिंग फिल्डिंग मधून पहिला डॉट आलाय. तुम्हाला अजून पॉवरफुल बनवायचं आहे, पॉवरफुल षटक बनवायचं आहे, पॉवरफुल बॉलिंग करायची आहे आणि यामधून महत्वाचं ते म्हणजे विकेट आणायचे. तरच तुम्ही या मॅच मध्ये पुन्हा परत येतील. नो बॉल. या प्रकारच्या चेंडू हाताळले तर अजून अडचणी तुमच्या वाढणार आहेत. नो बॉल. नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. आता मॅच मध्ये इक्वेशन काय राहिलंय. सहज सोप्या रीतीने धावांचा पाठलाग होतोय. फक्त 7 धावांची गरज आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. अजून एक, आणखीन एक. त्यांनी 2 मारल्यात, यांनी सुद्धा 2 मारल्यात आणि 2000 रुपयाचं पारितोषिक आकाश गरड डोंगरपाडा यांच्याकडून जमा झालंय. मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेले. 3 धावांची गरज. समोर चेंडूला अडवलंय आणि डॉट बॉल येतोय. 13. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. 13 आणि 3 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 13 बॉल 3. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला टीम UCC डोंगरपाडा या संघाने आणि पराभव छायाचा PCC. एक मिनिट मितेश श्रेयस तिथून इकडे समोर या. सेलिब्रेशन नंतर करा. थँक्यू डीजे. पहिलं तुमचं काय असेल टीम मिटिंग घ्या. दोघांनी इकडे यायचंय. पारितोषिक घेऊन जा. पारितोषिक तुमचं घेऊन जायचंय. थँक्यू डीजे. कोणी केली होती बॉलिंग बॉलिंग समरी पाहणार आहोत. बॉलिंग समरी मॅच समरी पाहणार आहोत. कोणी केली होती बॉलिंग. चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक केलं होतं. 7 धावांवर 2 गडी बाद. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर ज्ञानेश्वर. चला ज्ञानेश्वर आपण या. मैदानाची आखणी करायची आहे लगेचच. चला मॅन ऑफ द मॅच साठी ज्ञानेश्वर या आणि मितेश आल्यात. अतुल कॅमेरामॅन. ज्ञानेश्वर ठरले होते या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकर. ज्ञानेश्वर आपण या. बऱ्याच स्पर्धेनंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे. 2 महत्वाचे गडी बाद केले. चौकारानंतर खूप चांगला कमबॅक आणि विशाल सर यांच्या शिव असते मॅन ऑफ द मॅचचा टी-शर्ट देऊन गौरव करायचा ज्ञानेश्वरचा. टॉप 5 मध्ये जाणारा आणखीन एक संघ, त्या संघाचं नाव होतं UCC उत्कर्ष
क्रिकेट क्लब डोंगरपाडा. नेक्स्ट मॅच नाणेफेचा कौल जिंकलाय हरिओम या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं LNCC यज्ञेश 11 नवापूर या संघाला. धून ऐकणार आहोत आणि लगेचच वळणार आहोत मैदानाच्या दिशेने.